नमस्कार मित्रांनो तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 15 ते 30 जून दरम्यान तीन ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे आणि त्याचबरोबर येथे 3 ग्रह आपले स्थानही बदलत आहेत। जेव्हा कोणताही ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा जीवनात पुन्हा काही ना काही मोठे बदल घडतात, मोठ्या बदलांचे संकेत मिळतात। आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की मी लिहिले आहे 3 ग्रहांचे महापरिवर्तन। तर शत्रूंचीही आता परिस्थिती खराब होणार आहे, शत्रूंमधून मुक्ती मिळणार आहे, शत्रूंची अवस्था बिकट होणार आहे। आणि त्याचबरोबर आज या व्हिडिओमध्ये मी वृश्चिक राशीच्या लोकांना हे सांगणार आहे की या महिन्यात 15 जूननंतर कोणत्या नावाच्या व्यक्तींपासून तुम्ही सावध राहायला हवे। त्यांच्यासोबत ना व्यवहार करायचा, ना कर्ज द्यायचे आणि ना व्यवसाय करायचा। अशा 2 नावांच्या व्यक्तींपासून विशेषतः सावध राहायचे आहे। तसेच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कोणत्या नावाच्या व्यक्ती शुभ ठरतात, ज्या नेहमी त्यांच्या जीवनात मदत करतात, अशा लोकांचाही या महिन्यात 1-5 जूननंतर तुमच्या जीवनात प्रवेश होणार आहे। कुठे ना कुठे हेच लोक तुमच्या जीवनाची नाव पार लावणारे ठरणार आहेत। तसेच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कोणत्या राशीचे लोक शुभ फलदायी ठरतात आणि सुखदुःखात नेहमी मदत करतात याविषयीही आपण जाणून घेणार आहोत। आणि या 3 ग्रहांच्या महापरिवर्तनामुळे तयार झालेला राजयोग जीवनात कोणकोणाच्या आयुष्यावर अधिक शुभ परिणाम करणार आहे हेही पाहणार आहोत। मित्रांनो, म्हणतात ना की प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा स्वभाव असतो, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते। तर 15 ते 30 जून दरम्यान कोणती खास काळजी घ्यायची आहे, चुकूनही कोणती चूक करायची नाही। जर ती चूक तुमच्याकडून झाली तर समजा की होत आलेले कामही बिघडू शकते। कारण वृश्चिक राशीचे लोक काही काळापासून धनाची समस्या, मानसिक त्रास, आजारपण अशा अनेक गोष्टींमुळे त्रस्त होते। पण येथे जसेचे ग्रहांचे गोचर होत आहे तसे 2 जूनपासून देवगुरु बृहस्पती उच्चस्थानी राहून तुमच्या भाग्यस्थानात शुक्र ग्रहासोबत गोचर करत आहेत। त्यामुळे अजूनही गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे। ही अतिशय सुंदर स्थिती आहे। तर आपण बोलणार आहोत की 15 जूनपासून सूर्य ग्रह जो तुमच्या कर्मभावाचा स्वामी आहे तो अष्टम भावात गोचर करणार आहे। ही स्थिती तितकीशी चांगली नाही। यासाठी तुम्हाला एक खास उपाय करावा लागेल, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यानंतर 21 जूनला मंगळ ग्रह 6व्या भावातून बाहेर पडून तुमच्या सप्तम भावात गोचर करेल। त्यामुळे जाताना तो शत्रूंचे धाबे दणाणून सोडेल, शत्रूंना चांगलाच धडा शिकवेल। त्यानंतर बुध ग्रह जो मिथुन राशीत अष्टम भावात गोचर करत आहे तो 22 जूनला मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करेल। त्यामुळे तुमच्या 9व्या भावात 3 ग्रहांचा त्रिग्रही महायोग तयार होत आहे। त्यामुळे तुमच्या जीवनात अत्यंत शुभ काळ येणार आहे। तर ही सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा। कारण कदाचित तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला आणि ती महत्त्वाची सावधगिरीची सूचना चुकली तर ग्रहांच्या या चालीत अडकून पडाल आणि मिळणारे शुभ फल तुमच्या हातून निसटू शकते। शनी ग्रहाच्या कृपेने वृश्चिक राशीतील विद्यार्थ्यांच्या जीवनात अनेक आनंदाचे क्षण येणार आहेत। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे। शनी ग्रह ज्या नक्षत्रात आणि ज्या पदात गोचर करत आहे त्या पदाच्या प्रभावामुळे तुमची अडकलेली कामे, वारंवार अडथळे येणारी कामे आणि पूर्ण होणारी कामे पूर्ण होऊ लागतील। म्हणून जे लोक कमेंट सेक्शनमध्ये मनापासून जय शनिदेव लिहितील त्यांच्या इच्छा आणि मनोकामना शनिदेव पूर्ण करतील। कारण शनी ग्रह हे कर्मफळ देणारे ग्रह मानले जातात। आपण जे कर्म करतो त्याचे फळ शनी ग्रहच देतात। सध्या शनी ग्रह तुमच्या चतुर्थ भावाचे सुखसुविधा आणि तृतीय भावाचे पराक्रम स्वामी होऊन पंचम भावात चांगल्या स्थितीत गोचर करत आहेत। म्हणून वृश्चिक राशीच्या लोकांनी कमेंटमध्ये मनापासून शनिदेवांना स्मरून जय शनिदेव अवश्य लिहावे, त्यांची कृपा तुमच्यावर बरसू लागेल। तर आधी आपण बोलूया की 15 जूनपासून सूर्य ग्रह जो कर्मस्थानाचा स्वामी आहे तो बुध ग्रहासोबत अष्टम भावात गोचर करेल। अष्टम भाव हा अचानक धनलाभ, पितृसंपत्ती, मॅन्युफॅक्चरिंग,
संशोधन, गूढविद्या, तंत्रमंत्र यांचा भाव मानला जातो. म्हणून या काळात वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्नाच्या व्यक्तींचे लक्ष गूढविद्या, तंत्रमंत्र शिकण्याकडे अधिक जाऊ शकते. जे लोक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. विमा क्षेत्रात असलेल्यांसाठीही लाभदायक आहे. संशोधन, करप्रणाली, टॅक्सेशन यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. सूर्य ग्रह सरकारी नोकरीचेही कारक मानले जातात. त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देणार आहेत किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण होत आहे. कारण सूर्य ग्रह एका महिन्यासाठी अष्टम भावात गोचर करत आहेत. त्यामुळे याचे काही परिणामही दिसतील ज्याबद्दल मी पुढे सांगणार आहे. त्यानंतर बुध ग्रह हे व्यापार, व्यवसाय आणि वाणीचे कारक मानले जातात. त्यामुळे 15 जूनपासून सूर्यबुध यांच्या योगामुळे तुमच्या जीवनात जे काही बदल होतील त्यात विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. हा योग फक्त 8 दिवस राहणार आहे. त्यामुळे या 8 दिवसांत तुम्हाला थोडे जपून राहावे लागेल. कसे राहायचे आणि काय करायचे याची माहिती मी पुढे देणार आहे. आता आपण मंगळ ग्रहाबद्दल बोलूया. मंगळ ग्रह हे तुमच्या लग्नाचे स्वामी आहेत आणि 21 जूनला मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत म्हणजेच तुमच्या सप्तम भावात प्रवेश करतील. कोणताही ग्रह आपले स्थान सोडून जाताना काहीतरी मोठा परिणाम करून जातो. त्यामुळे येथे तुमच्या शत्रूंची अवस्था अत्यंत वाईट होणार आहे. मंगळ ग्रह जाताना तुम्हाला काय देणार आहेत? एकीकडे स्पर्धा परीक्षांमध्ये शुभ बातमी मिळू शकते. शत्रूंवर विजय, कोर्ट कचेरीतील प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. तसेच मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे काही लोकांना कर्ज किंवा कर्जमंजुरीही मिळू शकते. आणि आता आपण वृश्चिक राशीच्या त्या लोकांबद्दल बोलूया जे कर्जामुळे त्रस्त होते. शनी ग्रह ज्या नक्षत्राच्या पहिल्या पदात गोचर करत आहे त्याचा पहिला परिणाम असा होईल की तुमच्या भाग्यस्थानात जे शुभ ग्रहांचे गोचर होत आहे आणि मंगळ ग्रह सप्तम भावात प्रवेश करत आहे. ग्रह ज्या नक्षत्राच्या पहिल्या पदात गोचर करत आहे त्याचा पहिला परिणाम असा होईल की तुमच्या भाग्यस्थानात होत असलेल्या शुभ ग्रहांच्या गोचरामुळे आणि मंगळ ग्रहाच्या सप्तम भावातील प्रवेशामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागेल. जे लोक कर्जामुळे त्रस्त होते त्यांना कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग मिळू लागतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होईल. भाग्याची साथ मिळू लागेल आणि रखडलेली कामे गतीने पूर्ण होऊ लागतील. ज्या लोकांचे विवाह जुळण्यात अडथळे येत होते त्यांच्यासाठीही अनुकूल परिस्थिती तयार होऊ शकते. भागीदारीच्या व्यवसायात काही नवीन संधी मिळू शकतात. मात्र जोडीदाराशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल कारण मंगळाचा प्रभाव वाद निर्माण करू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणताही मोठा आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावा. विशेषतः 15 ते 22 जून दरम्यान कागदपत्रे न वाचता स्वाक्षरी करू नये. कोणालाही विनाकारण पैसे उधार देऊ नये. बुध ग्रह 22 जूनला कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर 9 भावात त्रिग्रही योग तयार होईल. त्यामुळे नशिबाची साथ वाढेल. धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील. गुरुजनांकडून मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि परदेशाशी संबंधित संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र अहंकार, उतावळेपणा आणि चुकीच्या व्यक्तींवर अंधविश्वास ठेवणे टाळा. कारण ग्रह शुभ फल देत असले तरी चुकीचे निर्णय घेतल्यास मिळणारे फायदे कमी होऊ शकतात. त्यामुळे या काळात संयम, सकारात्मक विचार आणि योग्य कृती यांवर भर द्या. देवावर श्रद्धा ठेवा, मोठ्यांचा आदर करा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. शुभ काळाचा योग्य उपयोग केल्यास जीवनात प्रगती, यश आणि समाधान मिळू शकते. पुढे लग्नापासून पाहिले तर येथे कुठे ना कुठे शनी ग्रह आणि बुध ग्रह हे तुमच्या अष्टम भावाचे आणि 11व्या भावाचे म्हणजे इच्छा पूर्ण करणाऱ्या भावाचे स्वामी ठरतात. त्यामुळे बऱ्याच काळापासून तुमच्या मनात इच्छा होती की आपण कर्जातून कधी मुक्त होणार तर आता तो काळ आला आहे.
शनी ग्रह ज्या नक्षत्राच्या ज्या पदात गोचर करत आहे त्या पदाच्या प्रभावामुळे तुमच्या जुन्या कर्मांचा हिशेब पूर्ण झाला आहे। तो अध्याय संपला आहे। आता शनी ग्रह तुमच्यासाठी नवीन अध्याय लिहिणार आहे। शनी ग्रह हे कर्माचे कारक मानले जातात, त्यामुळे आता शनी ग्रह तुमच्यासाठी धनाची व्यवस्था करतील। पंचम भाव हा बुद्धीचा भाव असतो। तो वाणीचा, शिक्षणाचा, नाव आणि कीर्तीचा तसेच पूर्वजन्मीच्या पुण्यकर्मांचा भाव मानला जातो। म्हणूनच रेवती नक्षत्राच्या पहिल्या पदात शनी ग्रह गोचर करत असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनो आता शनी ग्रह तुमच्या बुद्धीवर सकारात्मक प्रभाव टाकतील। शनी ग्रह हे स्वभावतः संथ गतीचे आणि कर्मप्रधान ग्रह असतात। ते ज्या ठिकाणी बसतात तिथे दबाव निर्माण करतात। म्हणून काही काळापासून वृश्चिक राशीतील विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नव्हते। तसेच जी कामे करत होतात ती शेवटच्या टप्प्यावर येऊनही अपूर्ण राहत होती। गोष्टी मंद गतीने चालत होत्या। परंतु येथे शनी ग्रह गुरु ग्रहाच्या 9व्या दृष्टीखाली आले आहेत। शुभ फल देण्यासाठी ते जणू बांधील झाले आहेत। त्यामुळे भाग्यस्थानी बसलेले गुरु ग्रह पंचम भावावरही प्रभाव टाकत आहे, कारण 9व्या भावापासून पंचम भाव हा शुभ स्थान मानला जातो। म्हणून शनी ग्रह आता काय करतील? सर्वप्रथम जुने अध्याय बंद करून ज्या कर्जातून तुम्हाला दिलासा मिळत नव्हता त्यातून आता मार्ग निघेल। धनाची व्यवस्था होईल। भाग्याची साथ मिळेल। काही लोक तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहेत। त्यांच्या नावांविषयीही मी सांगणार आहे। म्हणतात ना, जेव्हा ईश्वराला तुमच्या जीवनाची नाव पार लावायची असते तेव्हा ईश्वर स्वतः समोर येत नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या रूपात येऊन तुमची मदत करतो। सर्वात पहिली आनंदाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांनो पुढील 6 ते 7 महिन्यात तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुम्ही मोठ्या प्रमाणात कर्जाच्या समस्येतून बाहेर पडलेले आहात। मंगळ ग्रह पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत। जाताना ते अशी काही व्यवस्था करून जातील की तुम्ही कर्जमुक्त व्हाल। दुसरी गोष्ट म्हणजे शनी ग्रहामुळे तुमची जी कामे वारंवार अडकत होती, प्रलंबित पडली होती आणि पूर्ण होत नव्हती, ती कामे आता मार्गी लागतील। ते व्यापार असो, व्यवसाय असो किंवा नोकरीतील बढती असो, या सर्व गोष्टी 15 जूननंतर हळूहळू स्पष्ट होऊ लागतील। काही लोकांना तर त्याचे संकेतही मिळू लागले असतील, म्हणजेच चांगल्या बातम्या येण्यास सुरुवात झाली असेल। ठीक आहे, वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमच्यातील सर्वात मोठी कमतरता कोणती असते? ती म्हणजे तुम्ही थोडे आळशी स्वभावाचे असता। गोष्टींचा खूप विचार करता। कोणी काही बोलले तर मनाला लावून घेता। आयुष्यात तुम्ही नेहमी इतरांची मदत करण्याचा प्रयत्न करता। पण काही लोक असे असतात, अगदी तुमचे स्वतःचे, जे वाईट काळात तुमची साथ देत नाहीत। त्यामुळे तुम्ही थोडे नैराश्यात जाता, चिंतेत पडता आणि तुम्हाला रक्तदाबाच्या तक्रारीही होतात। तुमचा रागही जास्त येतो। पण आता अशी परिस्थिती राहणार नाही, कारण भाग्यस्थानी 2 शुभ ग्रहांचे गोचर होत आहे आणि विशेष म्हणजे गुरु ग्रह पुढील 6 महिने तिथेच राहणार आहेत। ते स्वतःच्या नक्षत्रात गोचर करत आहेत। त्यामुळे भाग्यवृद्धीसोबतच त्यांनी शनी ग्रहाला जणू आदेश दिला आहे की आता या लोकांची पूर्वजन्मीची पुण्यकर्मे सक्रिय करा आणि त्यांच्या जीवनातील समस्या दूर करा। म्हणून शनी ग्रह तुम्हाला 2 आनंदाच्या बातम्या देणार आहेत। आता आपण बोलूया की वृश्चिक राशीच्या लोकांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत सापडता तेव्हा कुठे ना कुठे सिंह राशी, मिथुन राशी किंवा तुळ राशीच्या लोकांमुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागतो। अशा राशींच्या लोकांमुळेच तुम्ही आयुष्यात कधीकधी अडकून पडता। आणि विशेषतः 15 जूनपासून एम नावाने सुरू होणारे आणि टी नावाने सुरू होणारे जे लोक तुमचे मित्र किंवा जवळचे असतील ते तुमच्या जीवनात काही समस्या निर्माण करू शकतात। त्यामुळे अशा समस्यांपासून तुम्ही थोडे सावध राहा। बाकी सध्या राजयोगाची स्थिती निर्माण झाली आहे। अतिशय शुभ योग आहे, कारण तब्बल 12 वर्षांनंतर देवगुरु बृहस्पती उच्चस्थानी राहून तुमच्या भाग्यस्थानात गोचर करत आहेत। तरीही काही लोक म्हणतील, गुरुजी, आमच्या जीवनात काही चांगले घडत नाही।
आम्ही असे राशीभविष्य वारंवार पाहतो, कारण मी जी भविष्यवाणी सांगत आहे ती तुमच्या जन्मराशी चंद्रराशी वर आधारित आहे. मला हे माहीत नाही की तुमच्या जन्मकुंडलीत सध्या कोणती अंतर्दशा सुरू आहे, कारण जीवनातील अंतर्दशा साधारणतः 18 महिने ते 2.5 वर्षांपर्यंत असू शकते आणि ती ग्रहांनुसार बदलत राहते. म्हणून मला हे माहीत नाही की वृश्चिक लग्न किंवा वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो तुम्ही सध्या कोणत्या महादशा अंतर्दशेतून जात आहात आणि त्या अंतर्दशेचा स्वामी 8व्या किंवा 12व्या भावाचा स्वामी आहे की नाही, किंवा तो तुमच्या जन्मनक्षत्रापासून 3ऱ्या, 5व्या किंवा 7व्या नक्षत्रात आहे की नाही, ज्यामुळे तुम्ही जीवनात समस्यांमध्ये अडकलेले असू शकता. मग ते कर्ज असो, आजारपण असो, अपेक्षित बढती मिळणे असो, चालता व्यवसाय अचानक थांबणे असो किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असोत. अनेक वेळा या सर्व समस्यांचे कारण अंतर्दशेचा स्वामी असतो. म्हणूनच मी नेहमी सांगतो की वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करून घ्यावे. त्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही घेणार असलेल्या कर्जात अडकणार आहात की त्यातून वाचणार आहात. आता आपण बोलूया की वृश्चिक राशीच्या लोकांना जीवनात कोणत्या लोकांचा सर्वात जबरदस्त पाठिंबा मिळतो. तर कर्क राशीचे लोक, मीन राशीचे लोक, कन्या राशीचे लोक आणि मकर राशीचे लोक हे तुमच्या जीवनात नेहमी सहकार्य करणारे असतात. हे लोक आपली मैत्री दीर्घकाळ टिकवतात. सुख असो वा दुःख ते तुमच्या सोबत उभे राहतात. आणि तुमच्या आयुष्यात सध्या वाय नावाने सुरू होणाऱ्या व्यक्ती असतील, टी नावाने सुरू होणाऱ्या व्यक्ती असतील, त्यांचा पाठिंबा तुम्हाला आता मिळू लागेल. आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे मग तो तुमच्या व्यवसायातील कोणी असो, व्यवसाय भागीदार असो, सहकारी कलिग्स असोत, नोकरीतील बॉस असो, वडील असोत, भाऊ असो, कोणीही असू शकते, त्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे. हेच लोक आता तुमच्या जीवनाची नाव पार लावणारे ठरणार आहेत. आणि आजकाल मुलमुली प्रेमप्रकरणात अडकलेली असतात. त्यामुळे एक गोष्ट मी वृश्चिक राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की सिंह, मिथुन आणि तुळ राशीच्या व्यक्तींशी प्रेमसंबंध किंवा रोमस करणे तुमच्यासाठी चांगले ठरणार नाही. पुढे जाऊन ते समस्यांचे कारण बनू शकते. त्यामुळे अशा गोष्टींपासून थोडे दूर राहणे योग्य ठरेल. आता आपण एकूण बुध ग्रहाच्या गोचराविषयी बोलूया. बुध ग्रह आता 9व्या भावात प्रवेश करत आहेत. त्यामुळे 3 ग्रहांचा महात्रिग्रही योग तयार होत आहे. बुध ग्रह हे वाणी, व्यापार, व्यवसाय आणि वित्त, फायनान्स यांचे कारक मानले जातात. त्यामुळे वृश्चिक राशीतील जे लोक या क्षेत्रांशी संबंधित काम करत आहेत त्यांना प्रबळ भाग्याच्या पाठिंब्यामुळे बढती, प्रगती आणि यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणातही तुम्ही चांगली प्रगती कराल. बँकिंग क्षेत्रात चांगले काम कराल. मार्केटिंग क्षेत्रातही चांगले यश मिळेल. त्यानंतर शुक्र ग्रह हे ऐशाराम, विलासी वस्तू आणि सुखसोयींचे कारक आहेत. जे लोक मीडिया, कम्युनिकेशन किंवा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत, म्हणजे शुक्राशी संबंधित कोणतेही काम करत असतील, त्यांना भाग्याची जबरदस्त साथ मिळेल. त्यांची चांगली प्रगती होईल. गुरु ग्रह हे ज्ञानाचे कारक आहे. त्यामुळे वृश्चिक राशीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. लांबचा प्रवास होऊ शकतो. राज्यबदलही होऊ शकतो. एखाद्या मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. 9वा भाव हा वडिलांचा आणि गुरूंचा भाव मानला जातो. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनो तुमच्या जीवनात वडिलांच्या रूपात, आईच्या रूपात, भावाच्या रूपात किंवा शिक्षकाच्या रूपात एखाद्या गुरूचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुढील 6 महिन्यांपर्यंत गुरु ग्रह उच्चस्थानी गोचर करत असल्यामुळे तुमची उन्नती, प्रगती आणि भाग्यवृद्धी मोठ्या प्रमाणात होणार आहे. ही अतिशय चांगली स्थिती आहे. ज्यांचा शिक्षणाशी संबंधित व्यवसाय आहे किंवा जे शिक्षक होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे. नोकरीचे चांगले योग तयार होत आहेत. आता मी म्हटले होते की प्रत्येक ग्रहाची स्वतःची क्रिया आणि प्रतिक्रिया असते. त्यामुळे एका बाजूला सूर्य आणि बुध अष्टम भावात गोचर करत आहेत. म्हणून 8 दिवसांसाठी तुम्हाला
तुमच्या वाणीबाबत सावध राहावे लागेल, कारण हे दोन्ही ग्रह दुसऱ्या भावावर दृष्टी ठेवून आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांनो, सूर्य ग्रह हे अहंकाराचे आणि स्वाभिमानाचे कारक असतात, तर बुध ग्रह हे वाणीचे कारक आहे. म्हणून 15 जूनपासून सूर्याचे हे गोचर सुरू झाल्यावर तुमच्या बोलण्यात थोडा कटुपणा येऊ शकतो. कोणी काही बोलल्यावर रागाच्या भरात तुम्ही असे शब्द वापरू शकता जे तुमच्यासाठी घातक ठरू शकतात आणि होत आलेले काम बिघडवू शकतात. अष्टम भाव हा अचानक दुःख आणि त्रासाचाही भाव आहे. त्यामुळे वडिलांच्या आरोग्याविषयी थोडी काळजी घ्यावी लागू शकते. वडिलांच्या कारणास्तव धावपळ करावी लागू शकते. वडिलांशी संबंध बिघडू शकतात. आणि जे लोक सरकारी कंत्राटदार आहेत किंवा सरकारी कामांशी संबंधित क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी पुढील 1 महिना फारसा चांगला नाही. वादविवाद होण्याची शक्यता आहे. म्हणून वृश्चिक राशीच्या लोकांनो, पहिला उपाय असा आहे की सूर्यग्रहाला दररोज अर्घ्य द्यावे. सूर्य हा तुमच्या कर्मस्थानाचा स्वामी आहे. वादविवादामुळे नोकरीत, व्यवसायात किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून जर तुम्ही दररोज सूर्याला अर्घ्य देऊन घराबाहेर पडाल तर सूर्याचे नकारात्मक परिणाम कमी प्रमाणात दिसतील. वडिलांचा आदर करा. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ असतील त्यांचाही आदर करा. वादविवादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. काहीही बोलण्यापूर्वी विचार करा, मी जे बोलणार आहे त्या शब्दांमुळे माझे काम बिघडणार तर नाही ना. असा विचार केला तर ते कठोर शब्द आपोआप तुमच्या तोंडातून बाहेर पडणार नाहीत. हा पहिला उपाय आहे. दुसरा उपाय असा आहे की जर तुम्हाला कर्मस्थानात भाग्याची साथ मिळत राहावी आणि कर्जातून अधिक मुक्ती मिळावी असे वाटत असेल तर गुरु ग्रहाची शुभ ऊर्जा प्राप्त करण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ करा किंवा गुरु ग्रहाच्या गायत्री मंत्राचा अथवा गुरु ग्रहाशी संबंधित कोणत्याही मंत्राचा जप करा. असे केल्यास जीवनातील शुभता वाढेल. गुरु ग्रहाची 9वी दृष्टी पंचम भावावर असल्यामुळे बुद्धी योग्य प्रकारे कार्य करेल. आणि जे वृश्चिक राशीचे लोक बऱ्याच काळापासून संतती प्राप्तीत अडचणी अनुभवत होते त्यांच्यासाठीही गुरुच्या 9व्या दृष्टीमुळे संतानप्राप्तीचे योग निर्माण झाले आहेत. संततीकडूनही आनंद मिळेल. नाव, कीर्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. जे लोक क्रीडा क्षेत्रात, मीडिया क्षेत्रात किंवा शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना मोठा लाभ, प्रसिद्धी आणि विस्तार अनुभवायला मिळेल. म्हणून मी सांगितलेले हे 2 उपाय अवश्य करा. पुढील 6 महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी मंदिरात जाऊन, कारण गुरु ग्रह उच्चस्थानी आहेत, एखाद्या पुजाऱ्याला गमछा, अंगोछा दान करावा, पिवळे वस्त्र दान करावे, पिवळी हरभऱ्याची डाळ दान करावी, पिवळी मिठाई दान करावी. असे केल्यानंतर त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावेत. कारण गुरु ग्रह हे पंडित, पुजारी आणि ब्राह्मण यांचे कारक मानले जातात. त्यांची शुभता वाढवण्यासाठी आपल्या इच्छेनुसार कपडे किंवा इतर वस्तू दान कराव्यात. सूर्यग्रहासाठीचा उपाय मी आधीच सांगितला आहे. हे उपाय केल्याने या राजयोगाच्या शुभ फळांमध्ये वाढ होऊ शकते. आणि एक गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, तुमच्या जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती कशीही असो, जर तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करत असाल तर धन, काम, व्यवसाय यांच्याशी संबंधित जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते. विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे अत्यंत उत्तम मानले जाते. त्यामुळे गुरु ग्रहाच्या शुभ प्रभावात आणखी वाढ होते. धनप्राप्ती, धनसंचय आणि मदत मिळण्याची शक्यता वाढते. तुमचा पंचम भाव सक्रिय होईल. त्यामुळे जे लोक विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकतात त्यांनी तो नक्की करावा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, विशेषतः ज्यांची वृश्चिक रास आहे किंवा जे वृश्चिक लग्नाचे आहे. तर वृश्चिक राशीच्या लोकांनो, येणारे 6 महिने तुमच्यासाठी परिवर्तन, प्रगती आणि नव्या संधींचा काळ ठरू शकतो. संयम ठेवा, योग्य निर्णय घ्या, वाणीवर नियंत्रण ठेवा आणि सांगितलेले उपाय श्रद्धेने करा. कदाचित तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांचे दिवस आता संपत आले आहेत आणि भाग्याची नवी दारे तुमच्यासाठी उघडू लागली आहेत. ईश्वरावर विश्वास ठेवा, कर्म करत राहा आणि सकारात्मकतेने पुढे चला. धन्यवाद. हर हर महादेव.